नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता चालू आहे अधिक मास. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त महिन्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यातील 11 दिवसांचा फरक काढण्यासाठी हा मास येतो. हा भगवान विष्णूला अर्पण केलेला असल्यामुळे या महिन्यामध्ये विष्णूचे नामस्मरण, विष्णू सहस्रनाम, जप, तप, दान याला अतिशय महत्त्व आहे. या महिन्याचा अधिपती भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू असून या मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. म्हणून या महिन्यात श्री विष्णूची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे. श्री विष्णूची पूजा केल्यामुळे पापक्षालन होते व आपल्या जीवनामध्ये सुख, शांती व समृद्धी येते. या महिन्यामध्ये उपवास, तीर्थयात्रा, रामायण, महाभारत अशा कथा वाचाव्यात. तसेच श्री विष्णू सहस्रनाम, सत्यनारायणाची पूजा करावी. यामुळे आपल्या सत्कर्मामध्ये वाढ होऊन पुण्यसंचय होतो आणि आपले जीवन सुखमय होतो. या महिन्यामध्ये 33 या शब्दाला खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये मंदिरात 33 दिवे लावणे, 33 वस्तूंचे दान करणे, 33 फळं दान करणे किंवा जावयाला 33 अनारसे दान करणे अतिशय शुभ मानले आहेत. या महिन्यामध्ये जावयाचा सन्मान करण्याचा, नवीन जोडप्यांना मान देण्याचा आणि वाण देण्याचा विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये नवीन घर बांधणे, लग्न टाळावे, तसेच शुभ कार्य टाळावे. त्याऐवजी ध्यान, तप, जप करणे, श्री विष्णू सहस्रनाम घ्यावे. तसेच मंदिरामध्ये सुद्धा दीपदान करावा. यामुळे आपले जीवन प्रकाशमय होऊन जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. धन्यवाद. नमस्कार. अशाच नवनवीन माहितीसाठी भारत संस्कृती चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ लाईक करून आपल्या नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.